पाहुयात राज्यातल्या हवामानाची स्थिती। राज्यात आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यातल्या वनोजा परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, तसंच रिसोड, मालेगाव आणि शेलू बाजार परिसरात गारपिटीसह पाऊस झाला। यामुळे हळद आणि कांदा पिकासह फळबागांचं नुकसान झालं आहे। परभणीतही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसाने खरीपाच्या दुबार पेरणीच्या ज्वारी, हरभरा या पिकांचं तसंच आंबा, द्राक्ष आदी फळबागांचं नुकसान झालं आहे। अकोल्यातल्या पातूर आणि बाळापूर तालुक्यात काही भागात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली। सायंकाळी झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, भुईमूग, भाजीपाला या पिकांचं तर आंबा, लिंबू, टरबूज आदी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं कोलमडून पडली आहेत। नांदेड शहरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर वर्ध्यातही ढगाळ वातावरण आहे। राज्यात येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।